महादेवराव कोण होते पूर्वप्रमादामध्ये आणि त्यांना दर्शन का दिलं नाही या संदर्भामध्ये आपण विचार करतो. राजा निघाला आणि फटाचा हत्ती पडला. हो, अपयश पूर्ण झाला. मग पाऊसच पडला तर सर्वज्ञ म्हणतात एकीच्या दर्शनावी राज्य संपावी, आपण सेवक होऊन जातो. तर सगळे या ऐकली. मग तो सर्वजणी चेष्टकत्व करायला पाहिजे. परंतु 2-3 हत्ती मिळाले, पाऊस पडला. पण तो जो हत्ती आहे तो निघालाय देवाच्या दर्शनात, तो राजाचा आहे असं रांगोळीत आले. तिथे चेष्टकत्व झालं बरोबर. तुम्हाला पाठवून डांगरे स्थानाला तर इथे येणं आणि जाणं म्हणून ते या संदर्भात विचार करतात. हाती तर निघाले ना वगैरे. मग तो मेलायच म्हणाले. त्यानंतर त्याला शेष भोगाचा संपादक शेष भोग राहिलेला संपून जाईल त्याचा. आणखी 10 वर्ष जगायचं असेल ते करतील ईश्वर, ते समर्थ बाळगतात. असे अनेक विचार इथे या लेमध्ये संभवतात. आणि राजा निघाल्यामुळे किंवा पाऊस पडला आणि खूप मोठं महाभारत झालं आहे. तिथे जर मेले ती लोक अशा वेळेला तर असंता नव्हतं ती जरी ते हिंसेने मेली तरी ते असंताला जाणार नाही. त्यांचाही शेष भोग होणार. म्हणजे मनुष्य जगाचा लेख असेल, पुढचा शेष भोग असेल किंवा त्या शेष भोगामध्ये भोग असतात. बेचाळा असतात आणि निर्णय आपल्या परंपरेमध्ये असतात. तर ह्याच्यात अधिक विस्तार न करता त्यांचं असंताला जाणार नाही आणि शेष भोग ती त्यांचा संपन्न जाईल. त्याचे स्वामी निमित्त आहे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी ती कळेल. चैतन्य म्हणा ती करून टाकेल. असं सोपे वाटतं. ह्याच्यामध्ये असा खूप गुंतागुंत आहे विचारांचा. चिंतनच नका. इथे यावेळेला मायेच्या गुणावर आणि ईश्वराच्या ठिकाणी ती माया नसली, कळवी नसलेली, कधी उदासीनता स्वीकारलेली आहे तिने यावेळेला. तुम्हाला माया सुद्धा उदास होते. म्हणून तत्शब्दे ब्रह्म बोली चित शब्दे माया है की नाही. आनंद शब्द अगवचित शब्दे माया बोली. परमेश्वराचा सगळे व्यापार चिदाकार चिद्भ्रम चिद्विलास चिदानंतर स्वतःच काम असतं. स्वतःच आणि मग नंतर इच्छाचं काम. आपण ईश्वर वारी आहे. चिद सत आनंदाचं गायन पाहिजे सर्वांना.
जीवाचे विकडे वगैरे मॅथ्रिक प्रकृती प्रियती आणि ना सते भाव नरुत्य कसा श्लोक आहे तो युद्ध ते हा सिद्धिविलास आणि हा सत सांगितलंय त्याचा गीतेने आहे की नाही की ज्या सत जे असतं ते मागेही भविष्यातही आणि वर्तमानात त्याचा नाश होत नाही अभाव होत नाही त्याला सत म्हणतात असं ते असं संस्कृतीची तर जे चितविलास आहे सगळीकडे नटलेला आहे आणि तो स्वामींच्या प्रवृत्तीने काम करतो मग आपल्याला चातुर्थ आहे इथे अंतःकरण तुमचे डोके आणि तुमचं मन आणि तुम्हाला इतरच करुणा वाटणं तिथे माया उदार झालेली आहे तुमच्या लक्षात ठेवायचं तुम्हाला तिथे सेवा दास्ती करणे त्या शांत वयसाला दास्ती करून कर्म भोगणार आहे का नाही माझे आंघोळी करा ओल्या कपड्याने हे करा झाडू मारा आमचे बायकांचे भांडे घाला मग शांत व्हायचा स्वच्छ झाला दुःखातून असं जात नसतं म्हणून दास्य मोठं सांगितलं सृष्टीमध्ये करणे तुझं स्मरण नाही सांगितलं त्याला ज्ञान नाही सांगितलं तुझं काय सांगितलं दास्य मोठं तो महादेव राया आणि तो समुद्र एरियात खऱ्या अर्थाने तो स्वामींच्या दास्याच्या चाललेला आहे तरी आलेलेच आहेत ना दास्याला स्वामी वेगवेगळ्या प्रकाराने मग एवढं मोठं राजाचं पूर्व योग्यता आहे राज्य संपादायचंय त्याला राज्य येऊन निघाला होता तो संकल्पच करून तर असं कुठं जवळ जोडतो आपण राज्य संपादन राज्य थोडं नाही मोठं महाराष्ट्र राज्य आहे संपादायची नको काहीच नाही तर म्हणाले पूर्व प्रमादामध्ये त्या राजाला अवंचकत्वे परमार्थी हे फार आवड आहे अवंचकत्वे शारीर मानसिक वाचिक त्याला अवंचकत्व धनाने भसता येईल मनाने भसता येत नाही मनाने भसता येतं वाचने जातं कुठं तर तोंड ना हे 32 कुत्रे आहे का नाही त्या कुत्र्याची आई मध्ये बसली जी कुत्रे पडून जातात जी बिना काय काळात हे का नाही बरून जात ही मोठं गमतीशीर आहे मी केलं मी माझ्या मी क्रिया केली मी पंगती मी गे तुझ्या ह्याची कोण असा अवंचकत्व खूप मोठ्या प्रकारात विचारात येण्यासारखं आहे अवंचकत्व भोगावं लागतं ईश्वराला वंचक नाही करायचं हे वंचक करायचं नाही कपडे भरतील हात भर असं मग त्या वृद्धपूरला तुम्ही व्यापार घेतला तर संडास काढायचा अवंचकत्व हजारे वाले राय सगळे त्याला हसायचे पण मार्गात तसेच येत असतात सांगणं कोण येतं सांगणं संसार करतोय तिकडे एडेच येत असतात परमार्गात सगळे हसायचे त्याला मग गुरुची देवाची प्रसन्नता गुरुची प्रसन्नता झाली आणि त्या पूर्वीवरच बोलले ते का नाही 1 महिना
सुट्टीमध्ये उतरवणे करणं या विषयावर ते 1 महिना प्रवचन करणं. सगळ्या गुरुकुलाच्या आले हा संडास टाकत होता बादल्याच्या बादल्यामध्ये बाहेर नेऊन डोक्यावर घेऊन जायचा त्या अंगावर पडायचं त्याच्या अवंचकते भजन भटवास अवंचकते भजन म्हणे ना महिंबट युद्ध पुराण अवंचकते श्री प्रभूचा ठाई अशा योग्यता जोडलेला तो राजा आहे महादेव राजा. बायसा कसा आहे अवंचकते भजन म्हणे. औषादेवी कसा आहे अवंचकते हमारे कड़वाड़ पड़वाए शास्त्री पड़े ना गंगा नया न साहेबी अवंचकत्वे सगळी पात्र अवंचकत्वे आहे. तिथे सारण पंडित वंचकत्व भजन आहे ना दायंदा दादो याच चरित्रात एक एक व्यक्ती असा येतात तिथे वंचकत्व भजन म्हणजे तिथे काय सर्वज्ञ चक्रधर सांगतो ते वस्त्रदान इथेच तो मलाच पोहोचवतो केलं वंचकत्व आहे विचारांचं दास्याचं अनेक वंचकत्वाचे प्रकार असतात. तर तो महादेवराय हा पूर्वप्रमाणामध्ये सर्वार्थाने सर्वांगाने अवंचकत्वे भजनमय. खूप कठीण आहे ऐकायला लय सोपं आहे. आणि प्रसव म्हणताना म्हणाले देवा मी वंचक हाय प्रत्यक्ष म्हणलं तर तुम्हाला पण हे वंचक बाई किती वाईट वाटतंय. खरंच आपण वंचिले देव जुगले रोगाची. तुम्हाला जे रोग येत आहेत ना आता तुम्हाला म्हणजे मला सुद्धा आला तर आपण परमानवी वंचिली देव आहे. आता रोग येत असतो किडे पडतात. एक किडा सायन्स मारू शकत नाही कॅन्सरचा आहे ना सॉरी म्हणतात गेला तो मोठा आहे. एक सामान्य बारीक किडा असतो कफ आहे दमा शुगरचा किडा असे भयानक आजार आहे. त्याच्यामुळे येतात तुम्ही मागच्या प्रमादात वंचकत्वे भजन ज्ञान हो हे तसं कळत ते कसं कळतं तुम्हाला स्वतःसाठी करायचं देवासाठी का कळत नाही. काळात वंचकत्व केलं व्यर्थ वेळ घालवला तुमचं का स्मरण नाही केलं का सेवा दास्य नाही केलं का गोपाठ नाही केला गोपाचं वंचकत्व झालंच ना. असं सगळा आयाम विचाराचा ठेवावा लागतो डोक्यात. डोकं नाही वापरायचं म्हणल्यावर मग काही साध्य होत नाही. संकल्प करावा लागेल तुम्हाला आज हे करायचे मी करेन मी गोसाव्यासाठी करेन अनंत जन्मात मी ते केलं असं हे करेन. तर तो महादेव राया तो भाव त्याला उत्पन्न झालाय आणि राज्य गेलं तरी चालेल पण ज्ञान गोसाव्याच्या दर्शनात जाईन काही होणार नाही. आणि स्वामी म्हणतात बाई येईल आणि वेश राज्य संपाद राज्याचा संकल्प आहे संकल्प ज्या भाकेचे तो राजाचा संकल्प किती मोठा आहे संकल्प. तुपाचे हांडे पैशाचे ढीग तुम्ही सोडून आल्या जायचं का परत जाऊ कमाला आणि आणू काही लागत असे सर्व नाही द्या संकल्प. त्यांचा सेवक आला म्हणाले बसले बाई त्या घरातून तुपाचे डबे फुटले उन्हात इथपर्यंत लोंढा आला किती भांडण म्हणायचं ना ते आवश्यकत्व भजन हे भंडारे का कसे आहेत
अवंचकत्वे एक एक व्यक्ती अवंचकत्व भजनमधल्या चरित्रामध्ये दिसतो. त्यामुळे वंचकत्व केलं नाही. अवंचकत्व एका शब्दावर तुम्हाला चिंतन करता आला पाहिजे. त्यातून तार वंचकत्व भजन मध्ये ते पण आहे. एका आहेत ना चरित्रामध्ये वंचकत्व. माझ्या भूक लागलेलो आम्हाला ज्ञान भाटलेलं तुमची नाही म्हणाले घेणारच नाही. मग स्वामी काय तुमचं शरीर मागतात आहे की नाही, तुमच्या भावना मागतात. तुम्हाला काय काय लागते खुश करायला शरीर द्यायचे ना. कोरी आगोटी जन्म द्यायचे ना. काय देऊन टाका ना. देतो का आपण दिल्यावर पण आवश्यक करतो. त्याग करताना आपण त्याग करतो. पुन्हा आपण यशाचे धर्म करत असतो. औषध काय लावायचं शरीराला पावडर काय लावायचं चिंचेचं पाणी. आणि कोण बाया होत्या असंनिधान सुंदर होती दिसायला. माझे कुत्रेले बघतात काय माझ्याकडं लावून दिली. पुरुष आहे का स्त्री आहे आता गेली कोण होती होती सप्तसंग चंदनवंदन आपल्या बाया गेलेल्या नाती नागा चित्रपटांची नाच हा इतिहास आहे आपला साधनेचा. तर तो राजा त्या साधनेतला आहे आणि अवंचकत्वे भजन आणि एकेकाळी पदार्थ वंचित आहे. तेही खंती जेव्हा द्यायचं होतं तेव्हा पदार्थ वंचिला दिला नाही. देह दिला नाही. घरात पदार्थ असून दिला नाही. मी वंचक तुम्हाला का सांगितलं सगळ्याकडे वंचकत्व असतं. आपलं फरक ते चालू राहतं मनामध्ये उल्लेख ती क्रिया पण घडते. आणि वंचकत्वाने कुठला ध्येय मिळतो स्त्री देह. स्त्री देहाचा लेप कशाने मिळतो पदार्थाच्या वंचकत्वानेच मिळतो. मग त्या स्त्रीला किती ज्ञान सांगा स्त्री सुधरत नसते. ती करणार असते बरोबर करणार गोरखणार मांजरून ते होणार. ते कपडे बदलल्याने काय आत्मा थोडी बदलत असतो. तिच्या हातात कारभार जे तो कारभार आहे वंचक बरं हे असं होतं. म्हणून ते सांगतात की एकेकाळी पदार्थ वंचिलेला आहे म्हणून त्याची खंती स्पर्श होतात. एका जन्मात अवंचकत्व भजन नका ती प्रसन्नता वंचित होतात. अशा एका वेळेला दोन्ही त्याच्या प्रारब्ध होत आहेत. आगंतुक अनारब्ध नसल्या स्वामी त्याच्याच वडिलांनी ती दिली होती ना वाखारी स्वामींना भेट. तेव्हा ते महादेवराय बघत होते 12 वर्षाची. काय पुरुष आहे सोडून गेले माझे पप्पाने गेलेली करोडो रुपयाची असेल लोणारचा थाट बांधणार त्या पैसा वगैरे जीवनामध्ये असं उच्च लेवलचा विचार करायचा तरी आपण हिन नाही विचार करायचा. हे घडले ना आपल्याकडून इथून पुढे नाही घडणार हा संकल्प करण्यासाठी ही लीळा महिमभट्टाने ते सांगितले. म्हणून हे केवळाची क्रीडा का केवळ परमेश्वराची क्रीडा आता वेरूळ लेण्यामध्ये शेवटच्या दिवशी केलं स्वामींनी सगळ्या केवळाच्या लीळा घडल्या वेरूळ आहे की नाही. शांताबाई सासो एकाय सासो दसमाई सासो पुणे सासो चरण पंडिताचा आंबा असो उपादेवासांना दर्शन सगळ्या लीळा कशा आहेत केवळाच्या.
तेव्हा परमेश्वराने साकार केलेल्या त्या लीळा, मग अशा लीळा जास्त करून आठवाव्यात, जर तुम्हाला प्रसन्नता आणि तुमच्या जीवनात आनंद भरेल, तुम्ही प्रसन्न राहाल. नाहीतर तुम्ही कुत्र्यासारखे दुकान वा वा वा, सुख नाही लागणार तुम्हाला, कधी सुखी राहणार नाही. हे आपल्या जवळ असतं, दुसऱ्यावर काय डिपेंड राहायचं. आपलं आपलं सुख, आपला आपला आनंद, आपला प्रसन्नता आपण घेऊ. आपण दुःखी राहिलं, दुसऱ्याला दुःख दिलं, कुणाचं काय बिघडणार, दुसऱ्याला संत येतील. साधाला भेटल्यावर श्री बाबा प्रसन्न आहे. किती प्रसन्न वदन साधा असेल माझी. साधा आली आनंद आनंद, वृद्धपुरा नगारे विदुंबी झाल्या. कोण भाग्यवान, कोण आहे ती अवंच करते भजन. त्यामुळे दाढ काढून दिली, काय वंचित करतो, काय हे असं चिंतन करा. लय ज्ञान घेऊन काय उपयोग नाही. हे स्मरण कराल तर तुमची अस्तित्व सुरू झाली, योग्यता सुरू झाली. असं तुम्हाला ते दिव्य ज्ञानाचे दिव्य चक्षु दिसले पाहिजे. जय तिथे माझ्या स्वामींचा केवळ स्वरूप ऍक्टिव्ह आहे. स्वरूपातली सगळ्या शक्तींना काम करायला लागले स्वामी. करा, आणा, राजा, विद्या, नको, चला, स्वीकारा, नाही जायचं, नाही यायचं, असं हे सगळं आतून चाललेलं आहे स्वरूपाला. 1 महिन्याचा संकल्प आहे ना, शांत व्हायचा. किती किती भाग्यवान असेल ना ती. बोरेगावी संपायच्या दररोज आणि स्वामींची स्वीकार करा. ज्याचा संकल्पनेतून विश्व निर्माण केलं आहे की नाही, त्याचा संकल्प स्वामी वेगळ्या अँगलने घ्या, तुमच्या नजर आली पाहिजे समोर. एक पाणी म्हणाले, चला द्या. तर असा दोन्ही प्रकारचे दोष, चांगले आणि वाईट, या राजाजवळ आहे. आणि म्हणून ते सांगतात की ते साधन रूप योग्यता आणि अयोग्यता चाळवून राहिली राजाला. इकडे स्वरूपाला इकडे चढवते, तिकडे ती पण चढते. साधन रूप योग्यता आणि साधन रूप अयोग्यता. साध्यरूप योग्यता, साध्यरूप आणि साधन चरित्वाची योग्यता. आता हा विषय तुम्हाला कुण्या तरी टप्प्यामध्ये तुम्हाला शिकावा लागेल आयुष्यात. उत्तरार्धात आणि उत्तरार्धात आहे, आम्ही त्याचा शोध घेतो दोघं, कसं चालतंय, हे असं असू शकतं का. त्याला एकांतर बसावं लागतं आणि चिंतन करायचं. तेव्हा ते तुम्हाला हा विषय लक्षात येईल की साधनरूप योग्यता आणि अयोग्यता कशी चाळवत असते साधनवंता. ते आपण आतून दिसतो, आतून प्रकाश असतो, समजतं ते. मला ही अयोग्यता येईल, माझ्या जीवनाच्या उत्तरार्धात ही प्रसव मला आढळतात. हे सगळं तुम्हाला दिसतं. ते वय निघून गेल्यावर कळतं, वयात आल्यावर कळायला पाहिजे. तुम्हाला हे कळलं, तुमच्यासारखं तपस्वी तुम्हीच आहात. ब्रह्मांड तुमच्या सोबत काय हिंमत आहे ना, ज्योतीची तुमच्या जीवनात, प्रारब्धाची, काळाची हिंमत आहे तुम्हाला हात लावायची. नाही, तपस्वी हा, तपस्या बिको योगी तसंच तो काय तस्मादेवी तपस्या. कृष्णा नाही ते मान्य आहे की नाही. तप म्हणजे हे आसुरी तप नाही, हा मानसिक तप आहे. काय बदललाय तर तपाची डेफिनेशन पण बदलत. तुम्ही आताच्या वेळेला केलं तर त्या चालणार नाही.
म्हणून आपली मार्ग पद्धती आपल्या पूर्वजांनी मार्ग रूढी ठेवलेली आहे, वृद्धाचार ठेवलेला आहे. त्यालाही गालबोट न लागता तुम्हाला तपस्वित्व स्वीकार करायचं. आता ते सगळे रावण बाहेर बसलेले असतात, पण उचलूनच घेऊन जाते. हा, एडी पिशी एड्या पिशा पोळी पुरत नाही तर रावण बाहेर सगळीकडे बसलेला युट्यूबवर पाहणारे. म्हणून पूर्वजांनी आपला आश्रम लावलाय. मग हे कळायला बी खूप भाग्य लागते. वचन कळाल्यानंतर त्याचा अर्थ भावार्थ टाकू आणि कक्षा कळायलाच पाहिजे, नाहीतर मग माणूस असं विक्षिप्त बोलतो पाहिजे. कोणाचार करतोय, कोणाचारावर हाय, स्वामींकडे कोण अरे तुम्ही हे बघा सगळीकडे, मग चिंतन करा, आहे की नाही. काळाची गरज असते तर हे करायचंय तुम्हाला. आपले अधिकार गुणदोष पाहत असते. अधिकारी माणसाने आपले गुणदोष पाहावे. माझ्या ठाई हा गुण आहे, ती गुणाने भजावा म्हणतो. माझ्या ठाई हा दोष आहे, तर त्या भजनाने तो दोष नासून टाकावा. ईश्वराची खंती याच देही परिहार करावी. नंतर ईश्वर जोडला नाही तर मार्ग जोडा. म्हणजे मार्ग जोडला की सगळ्यांच्या शुभचिंतनाने आणि सहकार्याने प्रसन्नतेने ईश्वर प्रसन्न होता. असं का कसा जोडावा ऐशाळा वाचेने दृष्टांते आपलं जीवन चरितार्थ करावं, यासाठी सर्वज्ञाने वेळूला ठाण मानून बसलं. आणि सर्वज्ञ मग वेळूचा निरोप घेऊन माठ खेडेला गेली करतात. पैशांना इच्छा नव्हती, चला आता बाबा राजा येते ना, मग आपण कुठे जाऊ. बायसांना काय माहिती कुठे जायचे, घे तुला बायसांना. मला बायसांचं लय पैसा कसा होता वंचक असतो म्हणले. 5 मिनिटात पिशव्या भरल्या, घेतलं गुले डोक्यात निघा. राहण्यातले आहेत ना ते, एका मार्गाच्या आचार आहेत. स्वामींचा जो अवंच तत्व बघून मला त्यांनी केली, आग्रंबर नाही. तेव्हा केलं काय नाही केलं काय आहे का नाही. गुरुबुद्धी आहे बायकांकडे फार मोठी. तसं श्रेष्ठ असतं त्यांचं जीवन बायकांचं. पलके झपकते स्वामींकडे नजर असेल, घड्याळाच्या काट्यावर. बायका झोपल्या तरी स्वामी काय करतात ते दिसत असेल, नाही की नाही. उठल्या असतील, मला काय द्यायचं, मला गरम पाणी द्यायचं, कसं असेल ते. किती निगोटी किती आवश्यक असते भजन. एक नाही. त्यांच्या जीवनामध्ये त्या अखेराची आरोग्यता साध्य रूप झाली, आहे की नाही. जा म्हणाले बाईसा या तुम्ही या अयोध्येला, थांबायचं नाही आले नाही. बाईसांना असं किती झालं असेल त्यावेळेस. हे सगळं शिकल्यानंतर तुम्हाला काय करायचे पाचवी स्थळाचं, तर हे करायचे आत्मज्योत प्रकाशली पाहिजे. कसं झालं असेल त्यावेळेला, बायसांना कसं वाटलं असेल. बायसांना जे वाटलं ते तुम्हाला वाटलं पाहिजे. चिंतन करायला काय हरकत नाही, आणि आपलं भावना स्मरण आहे. थोडं चुकलं तरी काय हरकत नाही ना. तुम्ही जेव्हा बायसा व्हाल आणि बायसा म्हणून जेव्हा आवश्यक ते भजायला सुरुवात करा, तर सगळे भाव तुमच्या जीवनात असतील. असं ते बायसांना खूप चिडचिडेपणे येतात. स्वामींच्या बद्दल काय वाटलं चिडचिडेपणे, आहे की नाही. उशीर झाला, स्वामी आराम करत नाही, बायसा लगेच येऊन धरायची. बाबा बायकांची बाईची गंमत येत नाही का. अंधारात आहे ना सगळं, आपल्यासारख्या लाईटी नाही, काय सौर ऊर्जा नाही,
कुठे त्यावेळेला काय, कुठे मठ नाही, दररोज आश्रय बदलायचा ना देवाचा, जागावर लोक बदलायची, कुठेतरी पडक्या मंदिरात, पुढच्या वाड्यात बायकांनी व्यवस्था करून घ्यावी. लय आवश्यकत्व भरतं. तुम्हाला 2 टाइम घालायचं आणि कुठंच रूम पुसायचं तर कोणाच्या लक्षात सुद्धा नसते, आहे का? आपण वंचकत्व करतोय की आपल्याकडे काय चालू आहे बा, आपलं आहेत का रूम मध्ये, झाडलंय का, सुचलंय का आपण महिना 2 महिने. आपल्या आचरणात आणि बायकांच्या कृतीत एवढा मोठा अंतर आहे. नेमकं काय करतो आपण आपल्या जीवनात? भटवासांच्या मार्गातल्या प्रमुख बाई कोण? लिंबाळकर. त्याचं उच्चतम चिंतन करायचं आणि तसं आचार करा, तर तुमचं ते अवंचकत्व जीवन असेल ना. अन्यथा काय नसतं, तेच राहील, तेच नसतं. तिथं कोणीही जगत. जगाच्या वेगळ्या जगलात तर तुम्ही साधारण तर तुम्ही सारखेच पहा, तुम्ही दोन्ही आहात. असं जीवन जगावं सर्वज्ञ निघाले, बायसासोबत निघाल्या आणि आता माठ खेळेला वस्ती. राजागमन वारता वास्तव. माठखेडे भाग्यवान आहे की असा घाई गडबडीत स्वामींना आश्रय देता येतो, है ना. गावापूर्वी वडा खाली असं झाले, नेमकं स्वामी आता वडा खालीच बसले. समोर रस्त्याची आवक सुरू आहे. स्वामी असणे उपविष्ट आहे आणि बैसाने येतात ताबडतोब उदका गेल्या पाण्याला आणायला. आपल्यासारखं मोठं काही नसतं, डोक्यावर पाणी आणायला लागायचं बायकांना. खडा, सन्मान, आंघोळी आणि सगळं झाल्यावर मग बायका आंघोळ कधी करायची माहिती आहे? सगळं आटोपलं. स्वामींच्या सेवेची पूर्णता झाल्या मग बायकांनी कुठे आंघोळ केली नाही, कुठे कपडे बदलले नाही, स्वतःसाठी काहीच नाही त्या माऊली. एक परमार्गाची मोठी आचार्य आहे ती पैठणची राहते, पण जेव्हा आरतीला देवाला तेव्हा किती प्रेम केले स्वामी. त्यामुळे माहिती नाही पडायचं कधी बायकांनी स्नान केलं. बायका तुम्ही झाल्या नाही ना कधी, बायका म्हणून पहा, अखंड स्मरण चालेल. ती व्यक्ती रका व्हावं लागेल ना, तर तुम्ही एकार विकल्प शून्य व्हाल, आपोआप स्वभाव मातला देवता स्मरण करत निरालंबी व्हाल, आपोआप होणार. वयसांकडे काही नव्हतं, जे सामान होतं ते स्वामींसाठी. ज्या क्षणाला त्यांना ते कळालं की स्वामी नाही, त्या क्षणाला संपवलं. त्याला म्हणायचं अस्थिपरीचा चार. आता ज्या गोंधळ चालू ना वासनिकांचा, साधू संतांचा, वैचारिक गोंधळ चाललाय, तिथे संपुष्टात येईल. गेली याजने ऐकली त्यांना सगळं कळून जाईल की हा आचार आहे आपला वर्तमान काळामध्ये. आणि आचार हा काळानुरूप त्याच्यामध्ये बाह्य बदल येत असतात, अंतर बदल कधीच नसतो. सुन्नयता तशीच असते, आहे की नाही. अंतर बदल काय करतात, तत्व बदलत नसतं, तत्व तेच राहतं. जत भविष्य वर्तमान काळ तत्व तेच असतं, अस्थिपरी तेच असते. ती घटनांची अस्थिपरी कशी आहे तशी श्लोक आहे त्यांचा, तीच अस्थिपरी आहे. ती आता मराठीत देवाने सांगितली, ती संस्कृत मध्ये आहे, पण राहावं लागतंय हेच तशी तथा. कृष्ण सांगतात तुला वाटलं तसं,
अर्जुन काय सांगतो शेवटी तेच सांग, नसतो मोहा मुचेल. पुढं काय, पुढे तरी गतसंलय विकल्पन गेलाय त्याचा करिष्ये वचनंत. इथे आवंत तत्व मागितलंय. तू वचन सांग, आता मी उभा राहतो बघ, घेतो बघ गांधी उभं राहायला. मग पुन्हा थांबलं, बसलाच नाही. म्हणून साहेब म्हणाले तू उभा ठाकला पुढे की नाही. तू असं वचनाची लिंक जोडा कुठे, तू उभा ठाकला सिद्धी मी नाही आहे. अर्जुना समाप्त करतो म्हणाले. आणि ते करता करता कृष्णाला माहित पडलंय मला पण समाप्त व्हायचं. जाताना मला या महामार्गात मला चाप मिळणार आहे. मला काय माहित नव्हतं काय गांधारी चाप देणार आहे. सगळं नियोजन करूनच कृष्णाने मारलेलं आहे. एक ठेवलं नाही जीवन, माझं दुःख कापून टाकले. राम सारे तुम्ही मारता नाही बर. करिष्ये वचनम म्हणल्याबरोबर कृष्ण उभा आहे. उठ अर्जुना उत्तिष्ठ करा. घे आली गांडी. गांडी म्हणजे ना आपलं गांडीव कसं आहे, आपल्याकडे जी गांडीव घेऊन उभा राहावं, शत्रूला मारावं लागेल ना तुम्हाला. तुमचे शत्रू नाहीत का, तुम्हाला दुर्योधन आहे, कोणी आहे तुमच्या जीवनात, मंथरा आहे, कैकेयी आहे, गांधारी आहे, तर मारावं लागेल ना. गांधारीची पोर आहेत ना ती. ते महाभारत उभा राहतो. उत्तिष्ठ करिष्ये वचनम. पुन्हा नाही अर्जुनाने प्रश्न केला आहे का नाही. तोही आवंचकत्वे भगिन्नला. ते पांडवांनी आवंचकत्व भगिन्न तक्रार नाही केली देवाकडे. द्रौपदी मातेने नाही तक्रार, तुमची अवस्थेने नाही केली आहे की नाही. अरे कृष्ण सारे चालणार बाळा, आपण सगळं जिंकलं ना रे, माझा मुलगा बसला ना रे राजा म्हणाले, आता मी चाललो, आता नाही घेत माझं काम कम. तुझं प्रेम आहे ना ते. तुमच्या वेळेला मग तू नाही ना कृष्णा, नको म्हणा, म्हणा नाही का. हे उच्च उच्चारांची लोक कृष्णांच्या सहवासात आहेत. जे प्रसवकारक आले त्यांना ते निश्चित मरूनच टाकलं. ते कृष्ण अवतार आहे. आता स्वामी मारत नाही कशांना. स्वामींचं दया अवतार असल्यामुळे सगळ्यांची मजा आहे, प्रसवकारकांची आहे ना. सगळ्यांना देव खाऊ घेऊ घालतात. कर बेटा कर. बोल काय राहिले बाकीचं बोलायचं तुझं. मला किती दुःख होतोस रे. दुःख बरं दुःख होत. हे मायाळपण आहे स्वामी. मला जिवंत ठेवलं, झटक्यात कापून टाकलं असतं. स्वामींना किती काय फरक, फक्त पापणे निमुषान निश्चय गेलं. पापणे खालून वर येईपर्यंत तुम्हाला संपवून टाकेल ना ती माया. तिथे काय ब्रह्माने संपवून टाकेल तिथं. तुम्ही काय घेऊन बसले. आता स्वामींचं मायपणा आहे, मोठेपण आहे. आज सुधरेल, मग सुधरेल, मग मग हा जीव माझ्याकडे लागेल, मग मला अवंचकत्वे भरेल, माझं दास ते करेल. आहे की नाही. ती अपेक्षा स्वामींना थांबवून जाईल तुम्हाला संपवायला काय. पाणी पिता पिता मरून जाते. आता पोती खेळ आता गेलं म्हणलं, आता तर पोती जाईल गेले. तिथे काय नाही स्वामींना. हवा काढून घ्यायला किती वेळ लागते खेळणं. पण कसं आहे, माणूस शरीरासाठी काय काय करतोय ना. स्वामींसोबत बेवफा होता, स्वामींसोबत गद्दारी आहे. तर अशा प्रकारे ते बाई साग पाण्याला गेल्या. हांडा घेतला असेल तिथं हांडा धुवायला.
माईंभट्टांनी पाण्याला जाण्यात का सांगतायत, बारीक बारीक गोष्टी का सांगतायत माईंभट्ट कोणाला, ते पुढं काय वेगळं सांगायचं असतं. तिथून दाक्ष भावी सांगायचा असतो. आणि बायका गेल्या माठखेड्याच्या जवळ निघालेल्या आहेत सकाळ सकाळ. कुठे चालल्या त्या, चक्रधर स्वामी वेरूळ आलेले आहेत. दही दूध तूप विको गेलेले आहेत. त्या दातांना गोष्टी करून आणल्या. बायशाने ऐकलं ते. बाई अशी हुशार राहिली बाई, एअरपोर्ट बायांचं काहीच काम नाही. ते पाणीवाठाच्या बाईले दही कारण ते किती हा हो, आज लवकरून आले आहात तिथे काही. बाई भेटली, मग तुम्ही वेरूळहून कटकावून आल्या का हो ना. आणि हो ना बाई, आज आली ना मी लवकर. का काय झालं, तू तर 8-9ला येते. ते म्हणते ना, दिसवडी कटका जावो तो उशिराला लागे. आज राव वेळापुरा एका पुरुषाच्या दर्शना आला. ते कटक अपार आले, खूप गर्दी झाली. कटक शब्द आहे हा. कटक शब्दाचा अर्थ सापडायला खूप वेळ लागतो आहे की नाही. काय म्हणाले, तेच कटक अपार आलेले म्हणून त्याला कटक देवगिरी म्हणतात. कटक देवगिरी बद्दल विचार आहे, पण कटक शब्दाबद्दल विचार नाही आपला केला. त्याच्यावर तुम्ही भाष्य करत नाही. पण इथे सांगताय तर बायाला सुद्धा माहित आहे की ते कटक अपार आले म्हणून ते तशी दही दूध विकले. वेरूळला विकला म्हणाल्या, कटकाला गेलेलाच नाव, कटकच तिथं आलं म्हणून मी लवकर आली. बाई बाईशी ऐकले आणि पुसले. मग त्या राजाला ते पुरुष भेटले का बाई. मग ती बाई सांगते, अहो ना 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 भेटती की, लेणे लेणे शोधिले परी न भेटती की. मग बायका म्हणतात, मग तो राजा काय म्हणाला. म्हणाला, अहो आई, तसं कशी गमत आहे आई, ते आम्ही केवी जाणं, तरी कटकामध्ये हे की वार्ता होती आणि काही गोष्टी नाही केल्या, एकच वार्ता होती. लाखो लोकांच्या मुखामध्ये एकच वार्ता, राजा आला पुरुष गेले, राजा आला पुरुष गेले. पुरुष म्हणजे स्वामी गेले बा असं सांगायचं तिथे. मग राजा थोर अपरितोषाचे कारण. अपरितोष शब्द आहे ना, जीवनामध्ये अपरितोषाला पावाला साधू. कुठे आहे स्वामींच्या मुखात शब्द अपरितोष पाव. मायमट्टांच्या तोंडात आहे अपरितोष. बोटवासना अपरितोष. एक एक शब्दावर तासन तास बोलता येत नाही की नाही. आपल्या जीवनात हे अपरितोष. अपरितोष म्हणजे काय, म्हणजे काय मनामध्ये काय वाटतं, मन बुद्धी भावना, शेवटची जीवनातली स्टेप असते. आपण बोर झालो, उदास झालो, काय करतो आपण, झोपून. त्वरित अपरितोष भावाला अप्राप्ती, यावेळी वेगळ्या भावना असतात, तिचे अश्रू असतात डोळ्यामध्ये. आहे ते अपरितोष. वेळ निघून गेल्यावर अपरितोष करण्याचा अर्थ नसते. वेळेच्या आत अपरितोष झाला म्हणजे काय झालं पाहिजे. वेळ राजाने वेळ निघून गेली म्हणून अपरितोष पावला, म्हणजे थोडा उशीर झाला मला. गटांबळी रात्रीच निघाला असता 12ला तर सगळे झोपल्यावर. खेदखिन्नता, अत्यंत खेदखिन्नतेच्या पलीकडची अवस्था आहे अपरितोष. निर्वेद, अनुताप, अनुतोष, आरतीच्या पुढे अपरितोषाचा जन्म.
मग जीवनपर्यंत अपरितोषाचा राहील आणि कुठून देव अपरितोषातली शब्द आहे. मोठोबास महाराजांच्या शेवटच्या काळात रुपये तुझ देव तू अपरितोष. आपल्या समग्र पूर्वजांच्या जीवनात काय शेवट असेल तर अपरितोष. असं ते स्वतः आरशात पाहत स्वतः आपण आपला चेहरा पाहतो, आत्मा पाहिला गेला. आरशाला काही नसते, तुम्ही कुणी उभा राहा आरशात ते दिसत पण पण आरशावर जर हे झालं तर प्रतिबिंब आलं तर ते जळमट बसले तर चेहरा दिसतो वगैरे वगैरे. ते अपरितोषामध्ये तुम्हाला असे सुंदर जीवन जगावं लागतं तर तुम्हाला अपरितोष होईल ना, केलेल्या वाईट कर्माचा अपरितोष, स्वामींच्या उपकाराचा अपरितोष. किती किती मजदेवानी अशी स्टेप घ्यावी लागते जीवनाला. तर म्हणाले तो राजा सगुण प्रमादी आहे, म्हणून अपरितोष तुम्ही करू शकत नाही जीवनाला. तर ते म्हणाले तो अपरितोष करत अपरितोषाते पावला. बायसा आल्या भगवतीनं स्वामींना दंडवत केला आणि बाबा 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 पाणवत अशा गोष्टी करत होत्या आणि सगळा वृत्तांत सांगितला. बायसा म्हणतात बाबा तुम्ही म्हणला ती साथ झालं. सर्वज्ञ म्हणतात तुमचे म्हणितले दिस येथे नेम सांगितलं होतं. आणि बायसा किशोर आश्चर्य झाले आणि मग माठ खेळला लिंगाच्या देवळी वस्ती खाली. माठखेड भाग्य त्या लिंगाच्या देवळी सर्वज्ञ वस्तीशी आले. दंडवत